नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, तुम्ही ऐकताय प्रभाकर बागुल यांची कादंबरी बापू बिरू वाटेगावकर, अर्थात कृष्णाकाठचा ढाण्या वाघ. ऐकूयात बापू बिरू वाटेगावकर ह्या कादंबरीचा आज भाग 3. सकाळी आंघोळ आटोपून म्हसू हटकर बोरगावातल्या त्या धनगर गल्लीत जाऊन आपल्या नातलगांना भेटून आले. दुपारी झेलाबाईनं छानपैकी गोडधोड अन्नाचा बेत ठरवला होता. मग त्या सगळ्यांचा निरोप घेऊन म्हसू हटकर 4 वाजायच्या एसटीनं आपल्या गावाकडे निघूनही गेला. गुरुवारी पहाटे उठून झेलाबाईनं चूल पेटवून चुलीवर तवा ठेवला. शाळूच्या भाकऱ्या थपाथपा थापटून शेकून घेतल्या. कोरड्याच बनवून घेतलं. हिरव्या मिरच्यांचा खरडा करून घेतला. तोपर्यंत सोमा हटकरनं आपली आंघोळ आटोपली होती. स्वच्छ धुतलेलं धोतर तो नेसला होता. त्यावर पैरण चढवून डोक्याला पांढरं मुंडासं चापून चोपून बांधून टाकलं होतं. त्याची तयारी झाली होती. झेलाबाईनं आपला स्वयंपाक आटोपताच एका फडक्यात भाकऱ्यावर कोरडं खरडा ठेवला. गाठोडं बांधून घेतलं. भराभरा बाकीची कामं आटोपली. घाईगर्दीनं आपली आंघोळ केली. मग ठेवणीतलं लुगडं ती नेसली. चुलीवर चहाचं आधण ठेवलं. चहा उकळताच तिने कब्बर शेळीचं दूध टाकून गाळूनही घेतलं. चहाची कब्बशी नवऱ्याच्या हातात देऊन ती स्वतः चहा प्यायली. बापू मागच्या दारी दात घासत होता. वारू अजून अंथरुणात लोळत होता. ती मागच्या दाराकडे बघून म्हणाली, बापू आम्ही येतो रे बाबा. हा आई, सांभाळून जा बरं का. अगं काळजी करू ना ग, आम्ही सांभाळून जातोय. सोमा हटकरनं आपल्या हाती पिशवी घेतली. तो बाहेर पडताच ती त्याच्या मागून तरातरा चालायला लागली. ते एस टी स्टँडवर आले. साताऱ्याकडे जाणारी गाडी उभीच होती. ते गाडीत जाऊन बसले. साताऱ्याहून त्यांनी सोलापूरला जाणारी गाडी पकडली. सोलापुरात ते आले तेव्हा दुपारचे 2 वाजले होते. चारेगावला जाणारी गाडी 3:30 वाजता होती. त्यांना भूक लागली होती. बाहेर एका हॉटेलात जाऊन ते बाकावर बसले. गरम गरम भज्या तळल्या जात होत्या. सोमा हटकरनं भज्यांच्या 2 प्लेटी मागवल्या. भरपेट जेवण केलं. तोपर्यंत 3 वाजले होते. जेवण होताच हॉटेलचं बिल भागवलं आणि बाहेर पडले. एस टी स्टँडच्या आगारात ते आले तेव्हा चारेगावला जाणारी गाडी लागली होती. खचाखच भरली होती. मागचा बाकडा मोकळा होता. त्या बाकड्यावर ते दोघं जाऊन बसले. थोड्या वेळात तो बाकडासुद्धा भरला गेला. कंडक्टर गाडीत शिरताच त्यांनी घंटी वाजवली. ड्रायव्हर आधीच आपल्या ड्रायव्हिंग सीटवर बसला होता. फाटक बंद करून कंडक्टरनं पुन्हा घंटी वाजवली. तो इशारा मिळताच ड्रायव्हरनं आगारातनं गाडी बाहेर काढली. ती शहरातनं बाहेर पडताच भरधाव वेगानं धावायला लागली. वातावरणात काहीशी उष्णता होती. तेवढ्या उष्णतेतही अंग घामानं थिपथिपलं होतं. पण गाडी धावायला लागल्यामुळे प्रवासी काहीसे सुखावले होते. रस्ता कच्चा होता. रस्त्यात खड्डे फार मोठे मोठे असल्यामुळे एक खड्डा टाळला तरी गाडी दुसऱ्या बाजूच्या खड्ड्यात जाऊन आपटायची. गाडी चालकाची ती कठोर कसोटी होती. गाडीतल्या प्रवाशांचे हाल विचारूच नका. मागच्या सीटवर बसलेल्या सोमा हटकर आणि झेलाबाईचे खूप हाल होत होते. ते जागेवर चेंडूसारखे उधळायचे. हाड आणि हाड दुखायचं. खूप त्रास झाला. एकदाची ती गाडी चारेगावातल्या आगारात शिरली तेव्हा गाडीतल्या प्रवाशांनी सुटकेचे निश्वास सोडले. खिडकीतनं बाहेर बघत झेलाबाई म्हणाली, अहो ते बघा तिकडे त्या झाडाखाली गुलाबी पाटकेची 2 माणसं उभी दिसतात ना, त्यातला एक मसू भाऊचे. हा तोचे. तिकडं बघत सोमा हटकर म्हणाला. गाडी उभी राहताच ते दोघं गाडी जवळ आले. एक एक प्रवासी खाली उतरायला लागला. सोमा हटकर झेलाबाई खाली उतरले. म्हसू हटकर समोर आला. हात जोडून म्हणाला, राम राम पाहुणं. हा राम राम. त्याच्या सोबतच्या माणसानंही आपले दोन्ही हात जोडले. पुन्हा तो म्हणाला, ह्यो पिरोबा आहे. कवा निघाला? सकाळी. म्हसू भाऊ काय म्हणते जी आला ताई? रस्ता लय खराब बाबा. निस्ता खड्ड्याने भरला होता. आम्हासनी तर नको झालं. इतका लांबचा प्रवास आज पतूर केलाच नव्हता. मग त्या बिगर काय गत्यंतर बी नाही. येळ प्रसंग येतोय तेव्हा जावंच लागते नाही का? वय ताई आता चला. सोमा हटकरच्या हातून पिशवी घेता घेता तो म्हणाला. गल्ली बोळातनं वाट काढत ते एका रंगवलेल्या घरापाशी आले. घर बरंच ऐसपैस मजबूत बांधणीचं होतं. घरात प्रवेश करताच घरातल्या 2 गृहिणींनी झेलाबाईचं हसत हसत स्वागत केलं. तिला आत नेलं. ताट टाकून पाटावर बसायला लावलं.
तेवढे शेवंती पाण्याचा पेला भरून समोर आली. तिने झेलाबाईच्या हाती भरलेला पाण्याचा पेला दिला. झेलाबाईचं पाणी पिऊन होताच ती पायावर वाकली. तिला आशीर्वाद दे झेलाबाईनं विचारलं, काय बाई तुझं नाव म्हणायचं? शेवंती. छान नाव आहे बाई, मला लय आवडलं. त्याचवेळी गुणवंता पुढे झाली. तिने झेलाबाईचे पाय शिवले. तिलाही आशीर्वाद दे झेलाबाईने विचारलं, तुझं काय नाव? मी गुणवंता. वा, खूप छान. लगेच त्या दोघी बैठकीत गेल्या. बैठकीत बसलेल्यांच्या हाती पाण्याचे प्याले देऊन त्यांना नमस्कार केला. त्या परत आत आल्या. आईनं चहा ठेवायला सांगितला म्हणून शेवंतीनं चुलीवर चहाचं आधण ठेवलं. भरपूर दूध टाकून घट्ट चहा बनवला. पाटावर बसून झेलाबाई बघत होती. त्या दोघींची कामाची तडप बघून ती भारावली होती. पहिल्या सलामीतच त्या मुलींनी तिचं मन जिंकलं होतं. त्या मुली रंगानं काहीशा सावळ्या होत्या, नाका डोळ्यानं नीटनेटक्या होत्या, पण खात्या घरातल्या असल्यामुळे तब्येतीनं चांगल्या होत्या. गुणवंतानं भरलेल्या कब्बशा बैठकीत नेऊन पाहुण्यांना दिल्या. परत जाऊन ती मोकळ्या कब्बशा घेऊन आत आली. सोमा हटकरसुद्धा मुलींची तडप बघून भारावला. त्यांनी मनातल्या मनात आपल्या भावी सुना म्हणून त्यांना मुलींना पसंतीसुद्धा देऊन टाकली. त्याचवेळी धाकटा बिरोबा रानातनं घरी आला. रामराम करून जवळ बसला. मग इकडच्या तिकडच्या गप्पा चांगल्या रंगल्या. बाहेर अंधूक अंधार पसरू लागताच म्हसू हटकर चुळबुळ करायला लागला. ते ओळखून पिरोबा म्हणाला, दादा तुम्ही काय चुळबुळ करू नका. घराला निरोप पाठवून द्या, मी हिथं पंक्तीला बसणार आहे म्हणून. कळवून टाका. आणि गुणवंते, काय काका? मसू दादाच्या घरी जाऊन निरोप दे. दादा आज आमच्या घरी जेवण करणार आहे. सांगते की. ती लगेच बाहेरही पडली. ज्योतिबा. अजी भाऊ. अरे मळ्यात जा, एक कोंबडं घेऊन ये. आता मळ्यात जायचं म्हणजे काय एवढा लांब नाही हो मळ्या पाहुणं. पानाला चुना लागत नाही तेवढ्या वेळात परत येतोय बघा. घरी आलेल्या पाहुण्याला मी देव मानतोय. त्याचं स्वागत नीट करायला पाहिजे. आज रात्रीला तिकड बेत करू, उद्या काहीतरी ग्वाड करू, नाही तर आमचा माळा काही नदीच्या पाल्याड्याची. ज्योतिबा लगेच निघून गेला. अर्ध्या तासात परत आला. येताना त्यांनी कोंबड्याचं मटण तयार करून आणलं होतं. शेवंतीनं चुलीवर भाकऱ्या टाकायला सुरुवात केली. चांगल्या खरपूस शाळूच्या भाकऱ्या ती भाजत होती. तिच्या भाकऱ्या टाकून होताच गुणवंतानं पातेल्यात कोंबड्याच्या मटणाला फोडणी दिली. मागच्या बाजूला जाऊन तिने वरवंट्यानं पाटावर मसाला वाटला. मटण शिजून होताच तिने पुन्हा मटणाच्या भाजीला फोडणी देऊन कालवण करायला सुरुवात केली. दोघींच्या आया झेलाबाईच्या बरोबर गप्पा मारत बसल्या होत्या. झेलाबाईला त्या दोघांचं खूप कौतुक वाटत होतं. मधून ती कौतुक भरल्या नजरेनं त्या दोघींकडे बघत होती. मुली खूप सोज्वळ होत्या, प्रेमळ होत्या. एक उत्तम गृहिणी म्हणून त्या दोघी आपल्या मुलांचा संसार व्यवस्थित सांभाळतील अशी तिची खात्री पटत चालली होती. शेवंती आणि गुणवंता यांच्या वयात 2 वर्षांचं अंतर होतं. आपल्या बापूसाठी शेवंतीची निवड तिने केली होती आणि वारूसाठी गुणवंताची निवड तिने मनोमन ठरवून टाकलं होतं. स्वयंपाक होता. चौघेजण जेवायला बसले. दोघा भावांना एक मुलगा होता, पण ती मुलंही इतक्या सुंदर वळणाची होती की काही लुडबुड नाही का काही नाही. 2-2 घास खाऊन ती झोपीसुद्धा गेली. पुरुषांचं जेवण आटोपताच बायका जेवायला बसल्या. गुणवंतानं असं काही मिठ्ठाच कालवण केलं होतं की खाताना चिमूटभर मिठाची वरून गरजही पडली नाही. जेवण होताच म्हसू हटकर आपल्या घराकडे निघून गेला. दोघं नवरा बायको घराच्या पडवीत बसून बराच वेळ बोलत होते. दोघांचं एकमत झालं होतं. मग ते शांतपणे झोपले. सकाळी नेहमीच्या सवयीनं लवकर उठले. आंघोळी आटोपल्या. चहापान झालं. सोमा हटकर पिरोबाला म्हणाला, पाहुणं आता मसूदादासनी बोलून घ्या. हा घेतो की बोलून, बोलवतो लगेच. पिरोबानं म्हसू हटकरला निरोप दिला. निरोप मिळताच तो ताबडतोब पिरोबाच्या घरी आला. परत चहापान झालं. सोमा हटकर प्रसन्न होऊन म्हणाला, दादा आमासनी दोघी पोरी सुना म्हणून पसंत आहेत. शेवंती बापूसाठी आणि गुणवंता वारूसाठी. आमचा बापू तुम्हासनी बोललाचे, आमासनी हुंडा नको. लगीन मात्र जेजुरी गाडाव साजरा करावं लागेल. लग्नाचा खर्च दोघांवर वधू पक्षानं निम्मा निम्मा करायचा. मग तिला जेवण गोड धोड द्यायचे, तो खर्च बी आम्ही वाटून घेऊ. तसंच नवऱ्या पोरांची कापडं पायतान आम्ही घेऊ. नवऱ्या पोरीची कापडं चेपला पोरीच्या बापाने घ्यायच्या. पिरोबा, काय दादा? नाही तुम्हाला लोकांसनी या सगळ्या गोष्टी मान्य आहेत का? हा आमासनी मान्य आहे. मग काय हरकत नाही. आता लग्नाचं काय कावा साजरं करायचं?
ना ते बी लवकरात लवकर. नारळ साखरपुड्याचा कार्यक्रम आपण आज आटोपून घेऊ. गावात लग्नाची तिथी काढणारा गुरुजी असेल. आहे की, घ्या की बोलवून, म्हणजे आपला पुढचा मार्ग मोकळा. पिरोबानं ज्योतिबाला मुकुंद जोशी गुरुजींकडे पेटाळलं. मुकुंद जोशी गुरुजी लगेच आपलं पंचांग घेऊन हजरही झाले. त्यांनी लग्नाच्या तिथी बघितल्या. काही एक महिनाभर होत्या, पण एक मात्र अवघी 15 दिवसांवर होती. जवळची तिथी निश्चित करण्यात आली. सोमा हटकर म्हणाला, गुरुजी. हां बोला. नारळ आणि साखरपुड्याचा कार्यक्रम आजच आटपून घ्यावा असं मला वाटतंय. काय हरकत नाही, प्रत्येक दिवस शुभ असतो. तुम्ही नवऱ्या मुलांना बरोबर आणलाय? नाही ना. मग नवऱ्या मुलांच्या वतीनं बाप म्हणून तुम्ही सुद्धा नारळ स्वीकारू शकता. शास्त्र कोणाची अडवणूक करत नाही हो. मसूदादा, गावात एखादं कापड दुकान आहे का? हां, मारवाड्याचं मोठं दुकान आहे. गुरुजी तुम्ही थोडा वेळ बसा, आम्ही नवऱ्या पोरीसाठी लुगडी घेऊन येतो. तवर तुम्ही पूजेची तयारी करा. मी सगळं व्यवस्थित करतो, तुम्ही या जाऊन दुकानाकडे. सोमा हटकर उठून बाहेर आला. आपले पायताण चढवायला लागला. पिरोबानं म्हसू हटकराच्या हातात 1000 रुपये दिले आणि म्हणाला, दादा नवऱ्या पोरींसाठी भारीतली भारी पैरणीची कापडं घेऊन या. लाल बावट्याचं 2 रुमाल आण. नारळ लागते ना, घरामध्ये खंडूरायाचा भांडार आहे. आणतो, काय काळजी करू नका. पायताण घालून तो सोमा हटकरबरोबर मारवाड्याच्या कापड दुकानाकडे निघून गेला. घरात जाऊन त्यांनी पत्नीला गोडधोड स्वयंपाकाचा बेत करायला सांगितला. गावातल्या हॉटेलातनं गरम गरम जिलबी मागून घ्यायला सांगितली. मुकुंद जोशी गुरुजींनी पूजेचं साहित्य मांडायला सुरुवात केली. ते एक एक पूजेचं साहित्य मांडायला लागले. अर्ध्या तासानं सोमा हटकर आणि म्हसू हटकर घरी परत आले. सोमा हटकरनं कोईंतूरची आकाशी रंगाची 2 लुगडी आणली होती. 2 कटकीचे खण आणले होते. सगळी तयारी होताच शेवंती गुणवंता लुगडी नेसल्या पाटावर येऊन बसल्या. मग सोमा हटकर आणि झेलाबाईनं आपल्या घरी येणाऱ्या लक्ष्मींची पूजा केली. त्यांच्या तळहाती देवाचा भंडारा ठेवला. त्यानंतर ज्योतिबानं जमलेल्या लोकांच्या माथी देवाचा भंडारा लावला. जोशी गुरुजींच्या हातात पिरोबानं 101 रुपयांची दक्षिणा ठेवली होती. बापू आणि वारूचा वांगनिश्चय झाला. झेलाबाईच्या अंतरी आनंद मावत नव्हता. तिच्या आनंदाला पारावार राहिला नव्हता. तो आनंद सोहळा आटोपताच गोडधोड अन्नाचा त्यांनी आस्वाद घेतला. रात्री म्हसू हटकरच्या घरी दोघांना पाहुणचार झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी ते दोघं पतीपत्नी बोरगावाकडे परतले आणि ती आनंदवारच्या पंचक्रोशीत वाऱ्यासारखी पसरली. बापू बिरू पैलवानाचं लगीन ठरलं. जेजुरी गडावर लगीन होणार. तो लवकर चतुर्भुज होणार. ही वार्ता किसनराव डावखरेंच्या कानावर पडताच दुसऱ्या दिवशी ते सोमा हटकरच्या घरी आले. बापू घरीच होता. बापूचं अभिनंदन करून ते भारून म्हणाले, आमचा ढाण्या वाघ लग्नाच्या बॉल्यावर चढतोय हे ऐकून मला लय आनंद झाला बरं का. तुझ्या लग्नाच्या जेवणावळीचा सगळा खर्च माझा. मी अंगावर घेणार सगळा खर्च माझा सबूत आहे हो. लोकांनी म्या बुंदीचं गोड जेवण देणार. किसनराव तात्यांचा तो आनंद बघून झेलाबाई एकदम भारावून गेली. बापूनं पंचक्रोशीत फिरून आपल्या लग्नाचं आमंत्रण सगळ्या जनतेला दिलं. तो लग्न सोहळा जेजुरी गडावर साजरा झाला तेव्हा हजारोनं लोक त्या विवाह सोहळ्याला उपस्थित झाले होते. सगळ्यांनी जोडप्याला भरभरून आशीर्वाद दिले होते. अन्नदानाचा सगळा खर्च किसनराव डावखरे यांनी केला होता. लग्न सोहळ्याला अमाप लोक जमलेले बघून चारेगावकर मंडळी मात्र विस्मयचकित झाली होती. विवाह सोहळा साजरा झाल्यानंतर बापू आपल्या संसारात असा काही रमला की 8 वर्षांचा दीर्घ काळ वाऱ्यासारखा निघून गेला. त्याच्या संसार वेलीवर पुष्परूपी 3 पृथ्वी मोलाची रत्ना उतरली होती. वारूलाही 2 मुलं झाली होती. त्यामुळे झेलाबाईला खूप आनंद झाला होता. आपल्या मांडीवर नातवंड खेळवण्याचं तिचं स्वप्न साकार झालं होतं. शेवंती आणि गुणवंता खूप सालस होत्या, विनम्र होत्या. आपल्या सासूचा शब्द त्या कधी खाली पडू द्यायच्या नाहीत. पण सासू म्हणून झेलाबाईनं त्यांना कधी वागवलंच नाही. ती त्यांची आईच झाली होती. नाहीतरी तिच्या पोटी कन्या जन्माला आली नव्हती. ती उणीव ती आपल्या सुनांवर मुलीसारखं प्रेम करून भागवत होती. त्यामुळे ते कुटुंब सुखावलं होतं. बापूचा राग तर गुडघ्यात होता. एखादी गोष्ट मनाविरुद्ध झाली की तो भडकायचा, त्याचा राग अनावर व्हायचा. मग त्याला शांत करणं कठीण होऊन जात असे. अगदी तप्त ज्वालामुखीच. त्याच्या तोंडून मग आरवाजच्या शिव्या बाहेर पडत. रांडीचा हा शब्द त्याच्या तोंडची पर्वणी. ही शिवी त्यांनी हासडली की तो चिडलाय हे लोकांच्या लक्षात यायचं. बापूच्या अंगात हत्तीचं बळ होतं म्हणून गावातले लोक त्याला टरकून असत.
विशेष करून गुंड प्रवृत्तीचे लोक बापूला खूप घाबरत. पण आई झेलाबाई समोर आली की बापू सुतासारखा नरम होत असे. आई म्हणजे त्याचं मानांकन होतं, त्याचं पूज्य स्थान होतं. पण बापू बोरगावातल्या दीनदुबळ्या लोकांवर आपल्या प्राणांच्या पलीकडे प्रेम करायचा. रात्री अपरात्री त्यांच्या मदतीसाठी धावून जायचा. गरीब दुबळ्या बायकांना तो आपला भगवान श्रीकृष्णासारखा सखा वाटायचा. त्याची एक वेगळीच प्रतिमा समाजात निर्माण झाली. बोरगावात वामन भट नावाचा एक ब्राह्मण आपल्या पत्नीसह राहत होता. दोघं पती पत्नी खूप सात्विक वृत्तीचे, प्रेमळ स्वभावाचे. पण त्यांना मूलबाळ झालं नाही, त्यामुळे ते खूप दुःखी कष्टी होते. ह्या वामन भटाची कृष्णेच्या काठावर 4 एकराची काळी कुळकुळीत जमीन होती, खूप सुपीक. ती जमीन तो भाड्याची आवतं लावून नांगरून घ्यायचा, मशागत करून पेरून घ्यायचा, भरपूर खतं टाकून घ्यायचा. शेतातलं शाळूचं पीक तरारून वरती यायचं. ते जोमानं वरती आलं की गावातले समाजकंटक रात्रीच्या वेळी पिकात गुरं घालून पिकाची नासधूस करत. शाळू काढणीला आला की रात्रीतनं कणसं कापून नेत. हा बिचारा गप्प बसत असे, कंटाळून गेला होता तो. एक दिवस वामन भटानं निरोप दिला आणि बापूला आपल्या घरी बोलवून घेतलं. बापू पैलवानाला वाटलं की वामन काका काहीतरी अडचणीत असतील, काकाला मदतीची गरज असेल. बापू घरी येताच वामन भटानं त्याला बसायला लावलं, पाणी दिलं. समोर बसून डोळ्यात अश्रू आणून तो म्हणाला, बापू. बोला काका. बापू, अरे माझ्यासारख्या सरळ वृत्तीच्या माणसानं ह्या गावात कसं राहायचं रे? काय झाले काका? अरे जवळजवळ 4 वर्षांपासून मी भाड्यानं शेतीची मशागत करतो, वाटेल तेवढा पैसा खर्च करतो, शेत पेरतो. पण शेतातलं पीक जोमात आलं की दुष्ट प्रवृत्तीचे लोक शेतात गुरं घालतात, नासधूस करतात शेताची. शाळूची भरलेली कणसं रात्रीतून चोरून नेतात. हे प्रत्येक वर्षी घडतंय बापू. या शेतीला मी कंटाळून गेलोय बापू. या गावात मला जगणं कठीण झालंय. भट काकीसुद्धा मधल्या दाराजवळ बसून हळहळत होत्या. काकीचे डोळे भरून आले होते. तिची केविलवाणी अवस्था बापूला बघवत नव्हती. वामन भट परत म्हणाले, मी एक निर्णय घेतलाय बापू. कोणचा निर्णय काका? मी हे गाव सोडून जाणार. काका, तुम्ही गाव सोडणार? आणि तुमची शेती? नाहीतरी आम्हाला काही मूलबाळ नाही. थोडाफार पैसा बाळगून आहे मी. जाईन एखाद्या शहरात, राहीन तिथे. उर्वरित आयुष्य तरी आम्ही शांततेत जगू. आणि इथली जमीन मी... तेच तर म्हणतो ना काका मी. इथल्या जमिनीचं तुम्ही काय करणार काका? इथली जमीन मी तुझ्या नावानं बक्षीसपत्र करणार, तुझ्या नावावर चढवणार. काका, घाबरू नको रे बापू. मी तुला माझा लेक मानतो. अरे भामट्यांना खाऊ देण्यापेक्षा तुझा तरी लाभ होऊ देत की. तू गरिबांचा कनवाळू आहेस बापू. तुझ्या पोरासोरांच्या पोटात 2 अन्नाचे घास सुखात जातील. नाही, मला नाही पटत काका हे. तुमचे विचार तुमच्या कोळाशी शोभून दिसणार आहेत, पण मला तुमची जमीन काय फोकटात नको. तुम्ही एखाद्या शहरात राहायला जाणार म्हणजे तुमचं तिथं राहायला घर झालं पाहिजे ना काका. अरे माझ्या ह्या घराला सुद्धा गिऱ्हाईक आहे बापू. नाही तरी पण मी जमिनीचा काहीतरी मोबदला दिलाच पाहिजे. हे बघ बापू, तू प्रामाणिक आहे, सरळ स्वभावाचा आहेस, हे मला माहिती आहे. किती पैसे देशील? मी 15,000 रुपये देईल काका तुम्हाला. चालेल. उद्या आपण वाळव्याला तालुक्याच्या ठिकाणी जाऊ. जमीन महसुलाच्या रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये जाऊन 500 रुपयाच्या सरकारी स्टॅम्पवर बक्षीसपत्र तयार करून जमीन तुझ्या नावावर चढवून देतो मी. उद्याच होय? अरे चांगल्या कामाला उशीर करू नये माणसानं. आणि आणखीन हे काय बापू, माझ्या या शेताला लागून माझा चुलत भाऊ गंगाधर पंतांचा 4 एकराचा गट आहे. ते ती शेती कधीच पेरत नाहीत. तो गटसुद्धा मी तुला मिळवून देईन. म्हणजे मग 8 एकराचं रान तुझं एकाच ठिकाणी होईल. नाही, ते नंतर बघू काका. चालेल की. तो व्यवहार आपण सवडीनं करू. काका, उद्या तालुक्यासनी येताना ना मी पैसे घेऊन येतो बरं का. अरे मी पैशाचं काही बोलतोय का? तुम्ही नाही काय बोलणार काका. पण पैशाच्या बाबतीत माझा व्यवहार नेहमी आरशासारखा स्वच्छ असतोय. ठीक आहे. अहो, आपल्या पत्नीकडे बघत ते म्हणाले, चहा ठेव असंच म्हणताय ना? हो. अहो, एवढा सुंदर व्यवहार झाल्यावर आमचं तोंड गोड करा. आपण मी चहा नाही पित ना काका. अरे मला माहिती आहे, पहिलवान लोक चहा पित नाहीत. दूध मागवू का?
नाही नाही नको, तुमची इच्छा आहे म्हणून चहा घेईल मी. हाच तुझा स्वभाव मला आवडतो बरं. तू कधी दुसऱ्याचं मन मोडत नाहीस, माणसं जोडण्याचं काम नेहमी करतो. ठेवा तुम्ही चहा ठेवा. पत्नीकडे बघत वामन भट म्हणाला. चहा घेऊन बापू घराबाहेर पडला. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी वामन भट आणि बापू वाळवा तालुक्याच्या ठिकाणी गेले. रजिस्ट्रेशन ऑफिस 10 वाजता उघडणार म्हणून त्यांनी बस स्थानकाच्या आजूबाजूला वेळ घालवला. बापूला तिथे आपले पुष्कळ पहिलवान दोस्त भेटले. त्यांच्याबरोबर त्याच्या गप्पा छानपैकी रांगल्या. ठिकठिकाणच्या फडांच्या गोष्टी निघाल्या. हॉटेलात जाऊन त्यांनी गरमागरम दूध घेतलं. तोपर्यंत 10 वाजले. दोघं मामलेदार कचेरीतल्या रजिस्ट्रेशनच्या ऑफिसमध्ये आले. आवारातल्या पडवीत ठिकठिकाणी स्टॅम्प व्हेंडर्स टेबल टाकून बसलेले होते. एका स्टॅम्प व्हेंडरजवळ बापूनं 500 रुपये दिले. स्टॅम्प पेपर घेतला. वामन भटानं आपल्या शेताची कागदपत्र उतारे आणलेले होते. स्टॅम्प व्हेंडरशी त्यांनी बराच वेळ चर्चा केली. बक्षीसपत्राबद्दल सांगितलं. त्यांनी सारगळे बारकावे नमूद करून बक्षीसपत्र तयार केलं. मामलेदार कचेरीत जाऊन मामलेदार साहेबांची सही शिक्का आणला. बापूनं स्टॅम्प व्हेंडरची फी देऊन टाकली. मग तो बक्षीसपत्राचा पेपर घेऊन ते रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये आले. रजिस्टर साहेबांच्या ऑफिसात दोघांची मुलाखत झाली. त्यांनी आपली खात्री पटवून घेतली आणि मग त्या खरेदीपत्राला मान्यता दिली. खरेदीपत्राची नोंद रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये झाली. बापूला खरेदीपत्राची एक डुप्लिकेट प्रत मिळाली. बापूनं 15,000ची रक्कम वामन भटाच्या हातावर ठेवली. दोघांच्याही चेहऱ्यावर समाधानाची छटा पसरली होती. ते तिथनं बाहेर पडले तेव्हा दुपारचे 2 वाजले होते. बाहेर येऊन वामन भट भारावून म्हणाला, बापू बापू अरे माझी थोरली काळी आई आता एका दमदार माणसाकडे गेल्यामुळे मला खूप समाधान लाभलंय बापू. आता तिच्यावर कुठल्याही प्रकारचे अन्याय अत्याचार नाही होणार. तू तिची अंतःकरणापासून सेवा केलीस तर तुला आयुष्यभर काहीही कमी पडणार नाही. तुझ्या पुढच्या सगळ्या पिढ्या सुधारतील. तुम्ही काय काळजी करू नका काका. मी सोमा धनगराचं लेकरू आहे. त्या काळ्या मातीतनं हिरवं धन निर्माण करून घरात धनधान्याच्या राशी रचील मी. चला 2 वाजलंय, भुका लागल्यात. यशवंत खानावळीमध्ये जाऊ, छानपैकी शाकाहारी जेवण घेऊ. चला. हो रे बाबा चल. या समाधानात काहीतरी गोडधोड खाल्लं पाहिजे. वाळवा शहरातलं यशवंत लॉज खूप नावारूपाला आलं होतं. उत्तम शाकाहारी जेवण ही त्याची खासियत. बापू त्या लॉजमध्ये पुष्कळ वेळा येऊन गेला होता. आज शिरून त्यांनी हात धुतले. एका टेबलावर जाऊन बसले. वेटर जवळ येताच बापूनं खास स्पेशल थाळीची ऑर्डर दिली. वरण भात गोडधोड अन्नपदार्थ यांनी तो थाळा भरला होता. भरपेट खाऊन ते खानावळी बाहेर पडले. संध्याकाळी बोरगावला आले. दुसऱ्या दिवशी 10 वाजता बापूनं तलाठी कार्यालयात जाऊन तलाठ्याला खरेदीचे कागदपत्र दाखवले. तलाठ्यानं रीतसर त्या जमिनीची नोंद बापूच्या नावावर करून टाकली. तसा बापूनं तलाठ्याकडनं शेताचा उतारा घेतला. आपली वडिलोपार्जित जमीन सावकारानं गिळंकृत केली म्हणून बापू खूप दुःखी झाला होता. पण आता सरकार दरबारी खातेदार झाल्याचं बघून बापू मनोमन सुखावला. ती वार्ता गावभर पसरली. काही लोक समाधानी झाले. काही लोकांच्या पोटात पोटशूळ उठला. ग्रामीण भागातल्या वेगवेगळ्या तारा. धनगराच्या पोरानं जमीन खरेदी केली म्हणून गावातल्या श्रीमंत शेतकऱ्यांना वाईट वाटलं होतं. कोणाचं भलं झालं तर ग्रामीण भागातल्या काही मत्सरी लोकांना सहन होत नाही. ते मनातल्या मनात जळत असतात. त्यातलाच हा प्रकार. पण जमीन बापूच्या नावावर झाली हे बघून झेलाबाई मात्र समाधानी झाली. मित्रांनो, हा 3रा भाग इथेच संपला. 4था भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्रांनो.